माझ्या ऑफिसमध्ये एक 27 इयर्स माझा मित्र आहे, त्याची ऍक्सिडेंटमध्ये डेथ झाली, रोड ऍक्सिडेंटमध्ये. ओके. सडनली माझ्या मनात विचार आला की त्याच्या घरी मुलं असेल तर काय होईल. मग अशा केसमध्ये सर आपण काय करू शकतो? ऍक्च्युली आपल्याकडे इंडियाची एक लिडिंग हेल्थ इन्शुरन्स कंपनी आहे, त्यांच्याकडे सिक्युअर चाइल्ड नावाचा एक प्लॅन आहे. त्या माध्यमातून कंपनी सम इन्शुअर्डच्या रूपामध्ये मुलाला 100 महिन्यापर्यंत 1% ऑफ सम इन्शुअर्ड देत राहणार. जर समजा कोणाचा 1 CR सम इन्शुअर्ड असेल तर त्याला 1 लाख रुपीज पर मंथ अप टू 100 मंथ त्याला मिळत राहणार. ओके. हे झालं त्याचं डेथ किंवा परमनंट डिसेबिलिटी होते. येस. जर कोणी त्याचा ऍक्सिडेंट होता आणि तो टेम्पररी डिसेबल होतो किंवा 6 महिने तो ऑफिसला जाऊ शकत नाही, या केसमध्ये त्यासाठी पण त्यांच्याकडे एक वन ऑफ द बेस्ट फीचर आहे विच इज कॉल्ड वीकली कम्पन्सेशन अंडर टेम्पररी टोटल डिसेबलमेंट. त्या माध्यमातून कंपनी त्याला वीकली 1% ऑफ सम इन्शुअर्ड अप टू 100 वीक देत राहणार. म्हणजे 1 लाख रुपये पर मंथ. पर मंथ नाही, पर वीक. ओ, पर वीक. जर तो 6 महिने घरी आहे, दॅट मीन्स जर तो 24 आठवडे घरी आहे, तर त्याला 24 लाख रुपये कंपनी वीकली कम्पन्सेशन म्हणून देत राहणार. हो, हा तर खूप चांगला प्लॅन आहे सर. येस. अपार्ट फ्रॉम दिस, मुलाच्या एज्युकेशनसाठी त्याला 1% ऑफ सम इन्शुअर्ड इमिडिएटली त्याला मिळणार, डेथ किंवा डिसअपिअरन्स झाला तर, किंवा परमनंट टोटल डिसेबिलिटी झाली तर. ओके. एवढे सारे फीचर्स या प्लॅन मध्ये सर. अपार्ट फ्रॉम दिस, बर्न्स असेल, हॉस्पिटलायझेशन असेल किंवा फ्रॅक्चर्स असेल, त्या रिलेटेड पण आपण त्यांना क्लेम देऊ शकतो. तुम्हाला पण तुमच्या मुलाचं फ्युचर सिक्युअर करायचं असेल तर डू फॉलो अँड कमेंट चाइल्ड. आम्ही तुम्हाला प्लॅन बद्दल संपूर्ण माहिती DM करू.